श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावर एक नवीन संघटना हे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आदित्य साहेबांच्या सहकार्याने आज एक सुरू होत आहे. कम्युनिकेशन आपण सगळेच आजच्या तारखेत डिजिटलाइज कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रोज काही ना काही करत असतो. मग ते ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आपण वेगवेगळे रील्स पाहतो, वेगवेगळे व्हिडिओ पाहतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्ट्रीमलाईन केलेलं नाहीये. म्हणजे कोणतीही संघटना त्याच्यात आजपर्यंत ऍक्टिव्ह नाहीये. म्हणजे आपण आता पाहतो की कोणत्याही प्रकारचे चुकीचे रील्स येतात किंवा ट्विटरवरती कोणत्याही प्रकारचं चुकीचं ट्रोलिंग होतं. हा राहिला एक मुद्दा. त्याच्या व्यतिरिक्त टेलिकम्युनिकेशन, त्याच्यामध्ये मोबाईल फोन्स आहेत किंवा मोबाईल सबस्क्रायबर्स आहेत. आता एक सिंपल गोष्ट आहे जे सगळ्यांना भेडसावते, ते म्हणजे सिम कार्डवर जेव्हा सामान्य माणूस प्रीपेड करतो तेव्हा ते 30 दिवसाचं झालं पाहिजे, पण त्या मोबाईल कंपन्या 26 दिवस 28 दिवस त्यांच्या पद्धतीने करते. तरी लूट आहे जनतेची. पण ह्याच्यावर बोलण्यासाठी कोणतीही संघटना पुढाकार घेत नाही किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सरकार देखील नियंत्रण ठेवत नाही. टेलिकम्युनिकेशनमध्ये दुसरे फॅक्टर्स आहेत की आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर जे नेटवर्कसाठी खालनं फायबर वायर टाकली जाते किंवा ओव्हरहेड टाकली जाते, हे ग्रामीण भागात जिथे शेतकरी आहेत त्यांना माहीत नाही की ते त्यांच्या लँडमधनं जातात तर त्यांना रेव्हेन्यू मिळालं पाहिजे. पण ते सांगतात की हे सरकारी काम आहे आणि तिकडनं ते सगळे फायबर वगैरे टाकतात आणि ते जो सामान्य गरीब कुटुंबातला जो काही शेतकरी आहे त्याला त्याचा मोबदला मिळतच नाही. तर अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते या संघटनेमार्फत सोडवले जातील. त्याच्यावरती एक करडी नजर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची राहील. आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये आणखीन एक भाग ज्या कम्युनिकेशन सेक्टरमध्ये येतो तो आहे कॉल सेंटर. आज मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर इथे महाराष्ट्रात आहेत. कॉल सेंटरमध्ये मराठी तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होत नाहीत. बाहेरच्या राज्यातनं यावं ना, मुंबई महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांनी पण संधी उपलब्ध आहे म्हणून येतात. पण इथे 80% जे मराठी तरुण तरुणी आहेत जे इंग्रजीत किंवा इतर कोणत्याही भाषेत तुम्हाला पाहिजे कॉल सेंटरमध्ये, कारण वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात इथे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या भाषेतले. पण कोणी सांगितलं की मराठी मुलं मुली त्यात काम नाही करू शकत किंवा ते त्या भाषेत बोलू शकत नाहीत. म्हणून त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी तशा प्रकारची पावलं देखील उचलली जातील. त्याच्यानंतर स्किल्ड एम्प्लॉयमेंट. आता मोबाईल सेक्टरमध्ये हँडसेट्स येतात. मोबाईल हँडसेट असेल, लॅपटॉप असेल, ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर ह्याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन तिथे जे जॉब एम्प्लॉयमेंट आहे ते एम्प्लॉयमेंट कशा प्रकारे महाराष्ट्राच्याच मुला मुलींना मिळेल ह्याच्यासाठी देखील पावलं उचलली जातील. बाकी येत्या दिवसात तुम्हाला कळेलच. आणखीन पण या सेक्टरमध्ये जे जे काय करणं शक्य असेल ते सगळं या संघटनेमार्फत केलं जाईल. संघटनेचं नाव मी तुर्तास सांगत नाही. संघटनेचं नाव उद्धव साहेब जाहीर करतील. नाही साहेब उघडल्यानंतर कळेल. बस इतकंच सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. मला वाटतं एक महत्वाचं आहे की अखिल त्यांनी अनेक विषय घेतलेले आहेत आणि साधारणपणे ह्या विषयामध्ये लक्ष घालण्यासारखं तेवढं कोणीच नव्हतं. आज जग बदलत चाललेलं आहे. आपण पाहतोय कोडिंग पासून सगळं काही, मग बाकीचे वेगळे सॉफ्टवेअर्स असतील, हार्ड स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी नेहमीच साधारणपणे 80% समाजकारण 20% राजकारण करणारा आमचा पक्ष ह्याच्यात पुढाकार घेत आहे. कारण आपण पाहतो अनेकदा आपण आंदोलनं करतो, नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला रोजगार पाहिजे, पण तरुण तरुणींना ह्या मार्गावर नेण्यासाठी जसं शिवसेना गेले 50 वर्ष आम्ही क्लासेस चालवत असतो, मग इंग्लिश स्पीकिंग पासून IBPS, रेल्वे वगैरे ह्या सगळ्या एक्झामसाठी, तसं ह्या क्षेत्रात देखील काम करणं तर गरजेचं आहे. हे क्षेत्र खूप मोठं होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे आणि ह्या क्षेत्रात आता ते पाऊल पुढे टाकण्यासाठी ही संघटना आम्ही पुढे आणत आहोत. मी उद्धव साहेबांना विनंती करेन की मला वाटतं आपण पहिले तर प्रेक्षक 2 मिनिटं बाकी काही असेल तर आणि मग लॉन्च करू. दोन्ही तरुणांनी या संघटनेचा उपयोग काय होणार आहे हे अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे. युग किंवा काळ झपाट्याने
पुढे चाललेलं आहे, झपाट्याने बदलतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचे एक आता अविभाज्य घटक झालेले आहे. जसं मोबाईल, मी तर म्हणेन आपल्या शरीराचाच एक अविभाज्य घटक झालेला आहे. हे नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना आपला उपयोग करून कोण घेत असेल ठीक आहे, कारण या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा सर्वसामान्यांना होतोय. पण त्या माध्यमातून कोणाची फसवणूक होत असेल तर ते मात्र सर्वथा अयोग्य आहे. ज्याचा उल्लेख आता अखिलेश तू केला की शेतकऱ्याच्या शेतात न केवळ जाते, पण त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला कदाचित एखाद्या वेळेला थोडंफार मिळत असेलही, मी नाही म्हणत नाही, पण या कंपन्या मात्र दर महिन्याला त्याचा मोबदला घेत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि महत्त्वाचा विषय जो सांगितला की प्रीपेडच्या माध्यमातून होणारी एक लूट, किंवा आता खरंच आपण तेवढा डेटा वापरलाय का, तेवढे कॉल झालेत का, हे कोणी बघत नाही. पण प्रीपेड म्हटल्यानंतर एवढे वापरले गेले असं समजून तो फोन कट केला जातो किंवा पुन्हा त्याच्याकडे ते भरल्याशिवाय तो चालू होत नाही. साहजिकच आहे, गरजेची ही वस्तू असल्यामुळे बिनबोवाटपणाने हे कर भरले जातात किंवा ही बिल भरली जातात. पण यापुढे तसं होऊ नये याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. यापेक्षा आम्ही पुढाकार घेत आहोत, याचं मला एक समाधान आहे. आणि नक्कीच शिवसेना जे जे काही करते ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करते. त्याच दृष्टीने या एका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेलं एक चांगलं मोठं पाऊल आहे. मी शुभेच्छा तर देतो आणि संपूर्ण शिवसेनाच नाही तर सर्वसामान्य जनतासुद्धा याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपण आता अधिकृत अनावरण करूया, म्हणजे त्याचं नाव पण कळेल. कुठे करायचं? या. त्याचं नाव आहे अर्थातच शिवसंचार सेना. शिवसंचार हा सगळीकडेच असणार आहे, जो आहेच. आता या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शिवसंचार होत आहे. त्याच्याबद्दल अखिलेश तुझं अभिनंदन करतो की तू या क्षेत्राकडे लक्ष दिलंय. सांग. Say people living in particular state, they must pay the premium. शिवसेना नसते का या मुंबईमध्ये माग घुसे लागला नसता, मराठी माणूस तुमच्या पुढे फेकला गेला असता. हे नंतर अपलोड करू. माईकवर जाणार हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्या ठीक आहे. हां चालेल. शुभेच्छा. धन्यवाद. रामनवमीच्या शुभेच्छा आहेत. त्याच मुहूर्तावरती आम्ही सुरू केलं. हां स्थापना दिवस आहे भाजपचा. संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात साजरा केला जातो. म्हटलं जाते की 1 कोटी अधिक सदस्य नाही, पण नको या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष करा. थोडं पुढे गेलं तर हा काय म्हणताय? कोणाचा? तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे? नाही, नक्की कशाप्रमाणे? कारण सोयीप्रमाणे नाही. आज भाजपचा वर्धापन दिन आहे, तो तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे, कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो. तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? नाही, माझ्या शुभेच्छा मित्रपक्षांना काय सगळ्यांनाच असतात. फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा. या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मैं भी यही जानना चाहिए कि 6 अप्रैल 1990 में उनका जन्म हुआ था बीजेपी
नहीं, जैसे 27 साल आप यूपी में रहे, अपने नहीं काम मैंने के जैसे लिए आपको सड़ गए। पहले जैसे आज सवाल उसको याद पूछा, आती है। तिथि के अनुसार उनका जन्मदिन है, तारीख के अनुसार या अनुसार अपनी सोयीच्या याला काय म्हणतात राजकारण सुविधा के लिए। सुविधा के लिए है। अगर कुछ भी हो, लेकिन आज रामनवमी का अवसर देखकर उन्होंने वो अगर जन्मदिन मनाते होंगे तो मेरी शुभकामना यही है कि जैसे प्रभु रामचंद्र उनका जो एक चारित्र था, उनका जो एक बर्ताव था, राम राज्य की बात करते हैं तो उनके कदमों पर कदम डाल के आगे चले। सर आप कम से कम 27 साल आप यूपी में उस वक्त रहे, आप अगर उसको अगर आप बैकग्राउंड नहीं, अभी 27 साल आपको कि वो अभी भी लगता है वेस्ट ही हो गया इस तरह। नहीं, आपको क्या लगता है कि उसको मैं वनवास मानूं? सर, महाविकास आघाडीची सत्ता जर पुन्हा परत आली असती तर देवेंद्र फडणवीस आणि मला अडकवून आणि बर्फाच्या लादीवर 3rd डिग्री देऊन मारण्याचा प्लॅन होता असा आरोप एसनशील पुढे बोला। सर वक्त संशोधन बिल को लेकर कांग्रेस हो या टीम के उन्होंने वक्त संशोधन बिल को लेकर कांग्रेस हो या टीम के उन्होंने कोर्ट में जाने की बात कही है। आपके पार्टी का स्टैंड क्या है सर? नहीं, हमें जो स्टैंड लेना था हमने ले लिया है। अब नहीं, हम कोर्ट में नहीं जाएंगे। कोर्ट में कांग्रेस और कोई जा रहे तो जाने दो। हमने जो कहना था कह दिया, और परसों भी मैंने प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारी भूमिका स्पष्ट की है। आगे जैसे जैसे मुझे वक्त मिलेगा मैं और इसके ऊपर बोलते जाऊंगा। मराठी म्हणाला होता की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ही हे सरकार देत नाहीये. आता त्यांचेच कृषी मंत्री यांचे एक वाक्य कालपासून नाही, म्हणून मी भाजपला शुभेच्छा देताना जे म्हटलं होतं की प्रभू रामचंद्राप्रमाणे वागा, कारण निवडणूक जिंकण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना ही वाढीव पैसे देऊ बोलले होते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ बोलले होते। आता ती जी काय होते ना, प्राण जाय पर वचन न जाय, तसं ते त्यांना सांगण्याची गरज आहे। ते सांगण्याची गरज आहे, कारण तुम्ही लोकांना फसवून मतं घेतली हे आता उघड झालेलं आहे। त्याच्यामुळे या लोकांनी खरं रामाचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही असं मला वाटतं। परंतु कोकाटेंचं जे वक्तव्य आहे की कर्जमाफी शेतकरी त्याच्यामध्ये लग्न आणि समारंभ करत बसतात, कोकाटेंवरतीच मुळामध्ये फसवणुकीचा आरोप आहे। ज्यांना कोर्टाच्या माध्यमातून आश्चर्यकारकरित्या निकाल लागल्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद आणि सदस्यत्व वाचलेले, हे पण मोठं आश्चर्य आहे। म्हणून ज्यांच्यावरती फसवणुकीचा आरोपच आहे किंवा गुन्हा सिद्ध झालेला आहे, गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा न झालेली कदाचित पहिली व्यक्ती असेल। सर, मराठी भाषा बोलता यावी या संदर्भात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं। बघा, आम्ही मराठीबद्दल कालच मला वाटतं आदित्यनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यात सांगितलं की चला मराठी शिकूया। असं आमच्याकडची जी अनेक उत्तर भारतीय लोक आहेत त्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्यांना इथे राहायचं आहे, उद्योगधंदा करायचा आहे, त्यांच्यासाठी हे क्लासेस आम्ही काढतो की चला मराठी बोलूया, मराठी शिकूया। तर त्याचा लाभ या लोकांनी घ्यावा। शिवसेना की तरफ से एक अच्छा इनिशिएटिव लिया गया है सर कि जो गैर मराठी है उन्हें मराठी अब सिखाई जाएगी, एक इनिशिएटिव लिया गया है। तो फिर आप नेक्स्ट टाइम मिलेंगे तो आप भी मराठी में सवाल पूछेंगे, मैं उम्मीद करता हूँ। बीजेपी का मौथपीस है ऑर्गेनाइजर में एक लेख छपा है, इसमें कहा जा रहा है कि वक्फ बोर्ड के बाद सबसे ज्यादा लैंड अब जो क्रिश्चियंस है, क्रिश्चियन कम्युनिटी के पास है। तो यही आप ये होगा तो मेरे पास दे दो, क्योंकि जो मैंने क्या बात कही थी परसों, शायद आप भी आए होंगे, मेरी प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड की होगी, मैंने यही विषय उठाया था कि एक एक कर वो आगे कदम बढ़ाएंगे। इनका किसी समाज के प्रति प्यार नहीं है, सिर्फ लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है। और ये क्या कहूँ मैं, इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है। वक्फ बोर्ड के पास जितनी ज़मीनें निकालो, अपने दोस्तों को दे दो। क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है, तो अब उनकी ज़मीन निकालो, अपने दोस्तों को दे दो। कल उठकर गुरुद्वारा के पास है, हमारे जैन लोग हैं, जैन भाई, उनकी ज़मीन होगी, हिंदुओं की ज़मीन है, सब ज़मीन एक ही अपने दोस्तों को देने वाले हैं। बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है, और इसीलिए हमने उसका विरोध किया है। जो वक्फ बोर्ड का बिल है उसे हिंदुओं से कोई लेना देना नहीं है। और जिस तरीके से उन्होंने बात की, मैं बात को दोहराता हूँ कि 2 दिन के आप भाषण देखेंगे, खास कर भाजपा और उनके दोस्तों मित्र पार्टियों ने जो किए हैं, पूरी मुस्लिमों की ओर से है। तो हमारे ऊपर उनको अधिकार क्या है हिंदू तो छोड़ा बात कहने के लिए। और उनका जो छुपा एजेंडा है वो ऑर्गेनाइजर ने खोल लिया। तो ऑर्गेनाइजर का मैं
अभिनंदन करता हूँ। आप कृपा करके वो जो आर्टिकल आया मुझे भेजें। सर मराठीत हाच मुद्दा हवा होता आणि दुसरं आणखी की काल राज्यभर नाही, मला पहिला हा मुद्दा क्लिअर करून द्या। तेच ऑर्गनायझर छापून आले ऑर्गनायझर मध्ये आता तुमच्या माध्यमातून मला कळले की ऑर्गनायझर मध्ये आता छापून आलंय की आता तो कुठला पिक्चर होता ना, आई रे आई अब तेरी बारी आई, सिंगम, तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, हिंदूंकडे आहे, हिंदू देवस्थानांची जी आहे, अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत, तसं नाही। पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील। म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये, यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतं आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे। या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या। मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार, आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाही, पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळ्यांच्या दोस्तांना देणार, त्याला आम्ही विरोध केलेला आहे। सर इंडिया अलायन्समधले काही पक्ष या निर्णयाच्या किंवा याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा विचार करतात? जाऊ देत ना, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहोत आणि हे आता ऑर्गनायझरनी स्वतःच जर लेख लिहिला असेल तर त्यांनी ते उघड केलेलं आहे। त्याच्यामुळे आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजेत। एका बाजूला हे धर्माधर्मामध्ये भांडण लावून त्यांना झुंजवत ठेवायचं, दंगली घडवून आणायच्या, मग त्यांच्या मागे पोलिसी ससेमिरे लावायचे, मग बुलडोजर चालवायचे, केसेस अंगावर टाकायच्या, म्हणजे लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्त्या आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या। म्हणजे पूर्वी जे लोकसभेच्या वेळेला जे मोदीजी बोलले होते तेच आता नेमकं भाजप करते, सगळ्या समाजाकडची संपत्ती जी आहे ती काढून यांच्या दोस्ताला देते, त्याला आम्ही विरोध केलेला आहे। सर काल राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शहरांमध्ये बौद्ध पंचायत आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। बिहार मधल्या बोधगया इथल्या मॅनेजमेंटवर फक्त बौद्ध समाजाची लोक असावी, हिंदूंचा त्यावरचा हस्तक्षेप जो आहे तो कायमस्वरूपी काढून टाकावा या मागणीसाठी काय? तेच आहे ना, आता ह्या गोष्टी यांनी पेटवल्या, या गोष्टी भाजपने पेटवलेल्या आहेत। यापूर्वी अशी कधी भांडणं, अशा कधी मागण्या झालेल्या नव्हत्या। भाजप आपल्या देशामध्ये हे धर्मांधतेचं विष कालवत आहे, ते विष उद्या देशाला खूप भारी पडणार आहे। म्हणून आत्ताच वेळ आहे, देशातल्या सर्व जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि ही विषवल्ली जर कोणी पेरत असेल तर त्या विषवल्ली पेरणाऱ्याला आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे। मोहन वक्तव्य केलंय की सर्व जाती पंथांनी एकत्र यावं आणि हिंदू माणसांसाठी स्मशानभूमी आणि पाणी आणि देवस्थानी एकच असावं। म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सर्व जाती पंथांनी आता एक यावं, जे भांडणं चालू आहे पण सगळे हिंदुत्वानी, हिंदूमध्ये जशा वेगवेगळ्या जाती आहेत, हिंदू जाती एकत्र याव्या, जातीनुसार पण अनेक ठिकाणी वेगवेगळी स्मशानभूमी वगैरे आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की एवढा पुढचा विचार करण्याच्या आधी जगताना सगळ्यांनी एकत्र यावं हा त्यांनी विचार द्यायला पाहिजे। ठीक आहे, गेल्यानंतर माणसाचा काय उपयोग, तुम्ही आहे तुमच्या एकतेचा, जिवंत असताना तुम्ही विष घालवताय त्यांच्यामध्ये। हिंदूंमध्ये मराठी अमराठी करताय, मराठीमध्ये मराठा मराठी तर करताय, हरियाणामध्ये सुद्धा तिकडे जाट जाटे तर केलं, गुजरातमध्ये पटेल पटेले तर केलं। तर हे माणसं जिवंत आहेत तेव्हा एकत्र येण्यासाठी करा, मेल्यानंतर तुम्ही कोण काय सांगणार एकत्र येण्याची, तर जिवंत माणसासाठी काम करा। सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना जय हिंद, जय हिंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।